तर आज आपण पाहणार आहोत सेशन 36. तर सगळ्यात पहिले आपल्याला लॅबवर जायचं आहे आणि त्यातून सुरुवातीला टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या नेहमीप्रमाणेच आणि त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं. इथून प्रोसीडवर क्लिक करा. याच्यामध्ये बघा 3 क्वेश्चन्स आहे. स्टार्ट करा. एक्सेल साठीच्या रेडी टेम्पलेट तुम्हाला कुठे आढळतील म्हणत आहे, तर कुठे आढळतील टेम्पलेट, तर फाईल टॅबमध्ये आहे. सबमिट करा. नेक्स्ट, डॉक्युमेंट सेव्ह करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य ऑप्शन निवडा म्हणत आहे. तर डॉक्युमेंटला सेव्ह करण्याकरता आपल्याला फाईल टॅबवर क्लिक करावं लागेल. तर ऑप्शन ए आहे. तर ए ऑप्शन एवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. एक्सेल वर्कबुकमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठीच्या स्टेप्स ओळखा म्हणत आहेत. तर एक्सेल वर्कबुकमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. इलस्ट्रेशन ग्रुप, पिक्चर, सिलेक्ट पिक्चर आणि क्लिक इन्सर्टवर क्लिक करावं लागेल. तर ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचे आहेत. नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर, त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे. टेम्पलेट एडिट करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही तुमची फाईल डायजेस्ट करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे काम तुम्हाला गमवायला लागू नये. तर ते सेव्ह करावं लागेल. तुमच्या एक्सेल टेम्पलेटमध्ये तुमचा एक चार्ट आहे. आता तुम्ही त्या चार्टची बॅकग्राऊंड स्टाईल बदलू इच्छिता, त्यासाठी कुठला पर्याय तुम्ही निवडला पाहिजे म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला चार्ट डिझाईनवर क्लिक करावं लागेल. पुढीलपैकी कोणती इमेज व्हर्टिकल टाइमलाईन दाखवते म्हणत आहेत. तर व्हर्टिकल टाइमलाईन दाखवण्यासाठी बघा ही इमेज आहे. व्हर्टिकल म्हणजे उभी टाइमलाईन. ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. तुमच्या व्हर्टिकल टाइमलाईनवरील तारखा तुम्ही बदलू इच्छिता. डेटवर तुम्ही डबल क्लिक केला आहात. आता कुठला पर्याय तुमच्यासमोर खुला झाला असेल म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा. तर त्याचं उत्तर आहे फॉर्मॅट एक्झिस्ट. तुमच्या व्हर्टिकल टाइमलाईन करता तुम्ही डेट रेंज कुठून सेट करू शकता म्हणत आहे. तर ते सर्व एक्झिस्ट ऑप्शन बाउन्स करू शकतो आपण. हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा. येस आय एम वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा. स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे. दाखवण्यात आलेल्या शीटमधील A1 सेलमध्ये तुमच्या कंपनीचा लोगो, तुमच्या कंपनीवर कोणतेही पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर कोणताही आपण पिक्चर इन्सर्ट करू शकतो. तर A1 वर क्लिक करा. इन्सर्ट मध्ये जायचं आहे. इलस्ट्रेशन ग्रुप मध्ये जाऊन पिक्चर मध्ये जा आणि यातून कोणतेही पिक्चर घ्यायचं आहे आणि इन्सर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या वर्कशीट मध्ये C4 टेक्स्ट सेल सिलेक्शन करा म्हणत आहे. तर C4 ला सिलेक्शन करा. C4 ला सिलेक्शन केलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये खाली दिलेला ऍड्रेस एंटर करायचा आहे. तर बघा हा ऍड्रेस आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. तर हा ऍड्रेस कॉपी करून घ्या अशा प्रकारे आणि याच्यामध्ये ते पेस्ट करायचं आहे आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या वर्कशीट मध्ये सेल C4 सिलेक्ट करा आणि त्यामध्ये मेडिकल केअर हे टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर C4 ला सिलेक्शन करा. कॉलमचा C घ्या आणि रोचा 4 घ्यायचा आहे. C4 ला सिलेक्शन करा आणि त्यामध्ये मेडिकल केअर हे नाव टाकायचं आहे. तर ते नाव कॉपी करून घ्या. C4 मध्ये क्लिक करा आणि त्यामध्ये ते नाव पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. दाखवण्यात आलेल्या शीटमध्ये तुमच्या कंपनीचा लोगो, कोणतेही पिक्चर B2 सेलमध्ये इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर B2 ला सिलेक्शन करा. इन्सर्ट मध्ये जायचं आहे. इलस्ट्रेशन मध्ये जा. पिक्चर मध्ये जायचं आहे आणि यातून कोणतेही फोटो घ्या आणि इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल C5 सिलेक्शन करा म्हणत आहे. तर C5 ला सिलेक्शन करा इथे आणि त्यामध्ये बघा हे पूर्ण ऍड्रेस टाईप करायचा आहे. तर याच्यातून तो ऍड्रेस टाईप करण्यासाठी याच्यातून टाईप करा.
आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर येस आय एम वर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. नंतर 1 मिनिटाचा टायमिंग आपल्याला पूर्ण करायचा आहे, तो करून घ्या आणि त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे. सिम्युलेशनवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट करा. याच्यात बघा 2 क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन्स लावा. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये सर्च बाय एरियामध्ये वर्टिकल टाइमलाईन टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहेत. तर याच्यात मी सर्च बॉक्स मध्ये जा, वर्टिकल टाइमलाईन वर क्लिक करा आणि इथून क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट किंवा सेव्ह करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स लावा. तुम्ही तुमच्या गरजेनुसार टॅब जोडू आणि हटवू शकता. आता वर्कशीट मध्ये दिलेला अबाउट टॅब हटवा म्हणत आहे. तर अबाउट टॅब हटवण्यासाठी सिलेक्शन करून घ्या. डिलीट मध्ये जायचं आहे आणि डिलीट शीट वर क्लिक करा. डिलीट करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. अशा प्रकारे आपलं सर्व सिम्युलेशनचे क्वेश्चन झालेले आहे. एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करा आणि इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर याच्यात मी बघा 4 क्वेश्चन्स दिलेले आहे. पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे म्हणत आहे. तर पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे. तर प्रिंटरचा स्पीड प्रति मिनिट प्रिंट होणाऱ्या शब्दावरून मोजला जातो म्हणत आहे. तर हे याचं चुकीचं विधान आहे. इलेक्ट्रॉनिक पुस्तके वाचण्यासाठी वापरले जाणारे प्रिंट रीडर हे हातात धरता येण्यासारखे पुस्तकाच्या आकाराचे डिव्हाइस असतात म्हणत आहे. तर चूक आहे. थर्मल प्रिंटर उष्णतेच्या घटकांचा उपयोग उष्णतेला संवेदनशील असणाऱ्या कागदावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी करते आणि ते मुख्यत्वे एटीएम आणि पेट्रोल पंप्स येथे वापरले जाते म्हणत आहे. तर बरोबर आहे. कागदावर आउटपुट आणण्यासाठी प्रिंटर्स कॉम्प्युटरला जोडले जाऊ शकतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. अशा प्रकारे आपलं सर्व सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण झालेलं आहे. एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर ओके करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सेशन 36 सुद्धा पूर्ण झालेलं आहे.